आजच्या या विशेष सत्रात आपण एका अशा वाचनाच्या अनुभवातून जाणार आहोत जिथे एका क्षणात अनेक माणसांचे चेहरे आणि अंते त्यांचे खरे हेतू उघड होतात. हो, आणि अशा चर्चांमधूनच आपल्याला इतिहासाचे खरे पदर समजतात. अगदी बरोबर. आज आपल्या या सखोल चर्चेचा स्रोत कोणताही मोठा ऐतिहासिक दस्तऐवज नाहीये, तर बाजिंद या कादंबरीतील केवळ एक पान आहे, पृष्ठ क्रमांक 38. या एकाच पानात लेखकाने हेरगिरीचे डावपेच, मानवी भावनांची गुंतागुंत आणि युद्धाचा थरार अशी काही मांडणी केली आहे ना, की ती आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते. चला तर मग या प्रसंगाचे पदर उलगडूया आणि या एका पानावरील घटनांचे सखोल विश्लेषण करूया. या उतार्याची निवड अतिशय अचूक आहे मला वाटतं, कारण अनेकदा ऐतिहासिक कथांमध्ये आपण फक्त मोठ्या लढाया किंवा तहांची चर्चा करतो. हो, बरोबर आहे. पण या एका पानावरील प्रसंग आपल्याला त्या मोठ्या घटनांमागच्या माणसांच्या मानसिकतेकडे घेऊन जातो. इथे राजकारण आणि युद्धनीतीला मानवी भावनांच्या कसोटीवर घासून पाहिलंय. म्हणजे का गुप्तहेर यंत्रणेचे काम कसे चालत असे आणि सैनिकी शिस्त किती कडक होती, हेच ना? अगदी तेच. आणि या सर्व कठोर नियमांच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक माणूस म्हणून निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा काय घडते याचा हा एक उत्तम अभ्यास आहे. खरे. आता या प्रसंगाची सुरुवातच मुळात एका मानसिक धक्क्याने होते. आपण पाहतो की सावित्री नावाची व्यक्तिरेखा तिथे उपस्थित आहे आणि ती अर्धमूर्छित अवस्थेत आहे. तिच्या या अवस्थेचं कारण केवळ शारीरिक थकवा नाहीये, तर तिच्यासमोर नुकतेच एक असे सत्य उघड झाले आहे ज्याने तिला मुळासकट हादरवून टाकले आहे. आणि ती अवाक होण्यामागचं कारण समजून घेणं खूप रंजक आहे. कारण ज्या खंडेरायाला तिने आजवर पाहिले होते तो खंडेराय प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीये. बापरे. एखाद्या व्यक्तीची आपण जी प्रतिमा तयार करतो ती जेव्हा अचानक पूर्णपणे वेगळी ठरते तेव्हा मेंदूला तो बदल स्वीकारायला थोडा वेळ लागतोच. सावित्रीच्या बाबतीत नेमकं हेच घडत आहे. म्हणजे ज्या खंडेरायाला साधी तलवार धरता येत नाही, भाला चालवता येत नाही आणि जो निव्वळ नोकरीच्या शोधात एका दुबळ्या माणसासारखा त्यांच्या वाड्यात आला होता. हो, तो सर्व प्रकार म्हणजे केवळ एक नाटक होते हे भयानक सत्य आता तिच्यासमोर उभे आहे. तो एक अत्यंत शूर आणि निष्णात योद्धा आहे हे जेव्हा तिला समजते तेव्हा ती सुन्न होते. यातून एका गुप्तहेराच्या मानसिक ताकदीचाही आपल्याला अंदाज येतो. बघा ना, एका निष्णात योद्ध्याला ज्याच्या रक्तात युद्धकला भिनलेली आहे त्याला एक दुबळा असहाय्य माणूस म्हणून वावरणे किती कठीण गेले असेल. नक्कीच खूप कठीण असेल ते. एखाद्याने अंगावर शस्त्र उगारल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने स्वतःचा बचाव करण्याऐवजी घाबरल्याचं नाटक करण्या यासाठी प्रचंड मानसिक संयम लागतो. आणि खंडेरायाने हा संयम इतके दिवस पाळला होता. पण सावित्रीच्या बाजूने विचार केला तर तिची अवस्था अतिशय गोंधळलेली आहे. उतार्यात एक अतिशय सुंदर वाक्य आहे, तिला त्याच्या पराक्रमावर खुश व्हावे हे समजेना की त्याच्या खोटे बोलून वाड्यात येण्यावर राग व्यक्त करावा हे समजेना. ही जी द्विधा मनस्थिती आहे ना, ती मानवी मानसशास्त्राचा एक खूप महत्वाचा भाग आहे. एकीकडे सूर्यरावाच्या फौजेने तिचे अपहरण केले असताना तिला वाचवण्यासाठी एक प्रचंड मोठा पराक्रमी योद्धा तिथे उभा आहे. ही गोष्ट तिला निश्चितच सुरक्षिततेची भावना देणारी आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहता याच माणसाने तिच्या घरात निव्वळ खोटे बोलून प्रवेश मिळवला होता. विश्वासाचा अत्यंत मोठा भंग आहे. म्हणजे कृतज्ञता आणि संताप या दोन परस्पर विरोधी भावनांचा हा खेळ आहे. एखाद्या व्यक्तीचे संपूर्णपणे वेगळे आणि अनोळखी रूप अचानक समोर आल्यावर जो भावनिक गोंधळ उडतो त्यामुळेच ती अर्धमूर्छित अवस्थेत गेली आहे. अगदी खरंय. आणि याच मानसिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कथानकात एक असे वळण येते जे या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. खंडेरायाच्या खऱ्या ओळखीचा धक्का पचवण्याची संधीही सावित्रीला मिळत नाही तोवर आणखी एक रहस्य उलगडते. इथेच खरी गंमत सुरू होते बघा. एक अनोळखी स्वार घोड्यावरून पाय उतार होतो आणि तो थेट समोर उभे असलेल्या खंडेरा, ज्याचे खरे नाव आता खंडोजी असल्याचे स्पष्ट होते, त्याला मुजरा करतो. जो माणूस आतापर्यंत वाड्यातला एक साधा नोकर होता त्याला एक स्वार येऊन अत्यंत आदराने मुजरा करतो आणि त्याला बाजूला घेऊन जातो. हा मुजरा केवळ आदराचं प्रतीक नाहीये, तर तो एका मोठ्या लष्करी उतरंडीचा भाग आहे. तो स्वार खंडेरायाला नाईक म्हणून संबोधित करतो. अच्छा. या एका शब्दाने खंडेरायाचे वाड्यातले अस्तित्व पुसले जाते आणि स्वराज्याच्या एका महत्वाच्या सैनिकाचे रूप समोर येते. तो स्वार थेट जाब विचारतो की नाईक, हे काय करून बसला आपण? तुम्ही स्वराज्याच्या कामगिरीवर असलेले सैनिक आहात. असा जीव धोक्यात घालणे आपणास शोभत नाही.
यातून मोहिमेचं गांभीर्य लगेच लक्षात येते. साक्षात बहिर्जी नाईकांचा निरोप येणे हेच सांगून जाते की ही मोहीम साधीसुधी नव्हती. खंडेराया किती महत्वाचा दुवा होता हे या एका नावाने स्पष्ट होते. हो, कारण बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख. बरोबर. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख एखाद्या मोहिमेवरून आपल्या माणसाला माघारी बोलावून घेत आहे, याचा अर्थ खंडोरायाने एक अतिशय मोठी चूक केली आहे. उतार्यात स्पष्ट म्हटले आहे की सावित्रीला सूर्यरावाच्या फौजेने पकडून नेले तेव्हापासून त्याचा मनावरचा ताबाच सुटला होता. एक कर्तव्यदक्ष सैनिक असूनही प्रेमापोटी किंवा एका निष्पाप स्त्रीला वाचवण्याच्या तीव्र ओढीपोटी तो आपला आत्ताताईपणा रोखू शकला नाही. बघा, गुप्तहेराचे पहिले तत्व हेच असते की स्वतःचे प्राण आणि स्वतःची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड होऊ द्यायची नाही, कारण त्यावर राज्याची सुरक्षा अवलंबून असते. पण इथे खंडोजीने भावनांच्या आहारी जाऊन आपली ओळख उघड केली. एका गुप्तहेराच्या दृष्टिकोनातून ती एक भयंकर मोठी चूक होती. आणि जेव्हा खंडोजी विचारतो की मला घेऊन यायला मी कोणती चूक केली आहे, तेव्हा त्याचे ते बोलणे पूर्ण होण्याआधीच 3-4 शिलेदार पुढे येतात आणि खंडोजीच्या दंडाला घट्ट धरतात. या कृतीतून त्या काळच्या लष्करी शिस्तीचे अत्यंत कठोर दर्शन घडते आपल्याला. खंडोजी हा त्यांचाच माणूस आहे, कदाचित त्यांच्यापेक्षा वरिष्ठही असेल, कारण ते त्याला आदराने नाईक म्हणतात आणि त्याला पकडताना माफीही मागतात. ते त्याला स्पष्ट सांगतात, नाईक, आम्हाला माफ करा, आम्ही हुकमाचे गुलाम आहोत. हा क्षण लष्करी शिस्तीचा एक अस्वस्थ करणारा चेहरा समोर आणतो. आम्ही हुकमाचे गुलाम आहोत हे वाक्य केवळ एक संवाद नाही, तर ती संपूर्ण लष्करी व्यवस्थेची एक भक्कम पायाभरणी आहे. खरे, खंडोजीने सावित्रीला वाचवण्यासाठी उचललेले पाऊल कदाचित नैतिकदृष्ट्या किंवा माणुसकीच्या दृष्ट्या योग्य असेल, पण एका सैनिकाच्या भूमिकेतून त्याने स्वराज्याच्या मोठ्या मोहिमेला धोक्यात घातले होते. व्यवस्था भावनेवर चालत नाही. बहिर्जी नाईकांसारख्या प्रमुखाला हे चालणारे नव्हते, म्हणूनच त्यांनी तात्काळ त्याला माघारी बोलावले. राज्याच्या हितापुढे एका व्यक्तीच्या भावना कशा गौण ठरतात याचा हा उत्तम दाखला आहे. पण या शिस्तीच्या आणि तणावाच्या वातावरणात अचानक आणखी एक मोठा धक्का बसतो. अगदी एखाद्या वादळासारखा हा बदल आहे. आधीच जमिनीवर एक मोठा संघर्ष सुरू असताना वातावरणात अचानक जो बदल होतो तो या प्रसंगाचा थरार आणखी वाढवतो. बाजूच्या घनदाट जंगलातून अचानक शिंगे आणि कर्णे वाजू लागतात. या वाद्यांचा आवाज असा असतो जो थेट युद्धाची घोषणा करतो. हो, एका क्षणात हजारो हश्मांच्या किंचाळण्याचा आवाज आणि घोड्यांच्या टापांचा भयानक आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागतो. हा अचानक झालेला हल्ला कोणाचा असेल? सूर्यराव, स्वतः खंडोजी आणि वस्ताद काका हे सारेच गोंधळतात आणि विचारात पडतात. इथे लेखकाने वापरलेले हश्मांच्या किंचाळण्याचा हे वर्णन समजून घेणं महत्वाचे आहे. हशम म्हणजे पायदळातील चपळ आणि आक्रमक सैनिक. अच्छा. जेव्हा ते युद्धासाठी चालून येतात तेव्हा त्यांच्या किंचाळण्याने शत्रूच्या मनात धडकी भरवणे हे एक प्रकारचं मानसिक युद्ध असते. तो आवाज केवळ गोंधळ नसून ती एका मोठ्या संहाराची पूर्वसूचना असते. बापरे. आणि या सर्व गदारोळात सावित्री मात्र लगेच ओळखते की ही फौज कोणाची आहे. ती असते राजे येसाजीराव शिर्केंची नेकजात फौज, म्हणजेच प्रत्यक्ष सावित्रीच्या वडिलांची फौज. इथे नेकजात फौज या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा श्रोत्यांनी. नेकजात म्हणजे अत्यंत एकनिष्ठ, अस्सल आणि युद्धात मागे न हटणारी फौज. ही कोणतीही भाडोत्री सैनिकांची तुकडी नाहीये, तर ती थेट राजे येसाजीराव शिर्के यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत निष्ठावान तुकडी आहे. आणि जेव्हा अशी फौज चालून येते तेव्हा त्यामागचा संताप किती भयंकर असेल याची कल्पना करता येते. उतार्यात एका बापाच्या संतापाचे जे वर्णन केले आहे ना, ते अंगावर शहारे आणणारे आहे. आपल्या एकुलत्या एक लेकीला 100-200 लोकांनी पळवून न्यावे हे त्यांच्या मनाला अतिशय झोंबले होते. येसाजीराव हे केवळ एक राजे किंवा सेनापती नाहीयेत, तर ते एका मुलीचे वडील आहेत. अगदी बरोबर. जेव्हा एका बापाला समजते की त्याच्या एकुलत्या एक मुलीला शत्रूंनी बळजबरीने पळवून नेले आहे, तेव्हा तो बाप उरत नाही, तो साक्षात मृत्यूचा दूत बनतो. खरंय. त्यांच्या डोळ्यांत केवळ आग होती. त्यांच्या हातातील तलवार आणि मनगटे केवळ शत्रूच्या रक्तासाठी आसुसली होती. एका बापाचा हा क्रोध युद्धभूमीवर कसा कहर करू शकतो याचे हे जिवंत चित्र आहे. अशावेळी कोणतीही रणनीती किंवा कोणतेही डावपेच कामी येत नाहीत. तिथे फक्त सूड आणि सहार असतो. एका बाजूला स्वराज्याच्या हेरांची अत्यंत संयमी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती, तर दुसऱ्या बाजूला एका बापाचा हा उफाळून आलेला असंतोष, हा विरोधाभास
या प्रसंगाला एक वेगळीच खोली देतो. आणि या प्रचंड गदारोळात जिथे जीव वाचवणे कठीण झाले आहे तिथे खंडोजीचे प्रसंगावधान विशेष लक्ष वेधून घेते. हो, तो भाग खूप महत्वाचा आहे. एका क्षणापूर्वी जो खंडोजी सावित्रीला वाचवण्यासाठी आपल्या भावनांच्या आहारी गेला होता तो आता पुन्हा एका कुशल गुप्तहेराच्या भूमिकेत आलेला दिसतो. त्याला परिस्थितीचा अचूक अंदाज येतो की ही नक्कीच राजे येसाजीराव शिर्कांची घाटमाथ्यावर टहळणीला गेलेली फौज आहे आणि ती थेट सावित्रीसाठीच इथे चालून आली आहे. हे समजताच तो स्वतःला पकडून नेणाऱ्या स्वराज्याच्या स्वाराला पटकन सावध करतो. डोळ्यांसमोर मृत्यू नाचत असताना आणि स्वतःचे लोकच आपल्याला कैदी बनवून नेत असतानाही त्याचे लक्ष आजूबाजूच्या परिस्थितीवर आणि माहिती गोळा करण्यावर असते. हेच एका उत्तम गुप्तहेराचे लक्षण आहे. तो घाबरून जात नाही किंवा स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तो आपल्या सहकार्याला सांगतो, माझा ऐका, ही येसाजीराव शिर्कांची लेक सावित्री या सूर्यरावाने पळवून आणली आहे. तो एका वाक्यात अत्यंत महत्वाची माहिती देतो, जेणेकरून स्वराज्याच्या सैनिकांना या युद्धात कोणाची बाजू घ्यायची किंवा स्वतःचा बचाव कसा करायचा याचा निर्णय घेता येईल. त्याने क्षणात परिस्थितीचे विश्लेषण केले. येसाजीरावांची फौज का आली आहे, त्यांचा हेतू काय आहे आणि खरी गुन्हेगार व्यक्ती कोण आहे म्हणजेच सूर्यराव, ही सर्व माहिती त्याने अचूकपणे पुरवली. कमाल आहे. एका बाजूला तो प्रेमात पडलेला आत्तातायी झालेला एक सामान्य तरुण वाटतो, तर दुसऱ्याच क्षणी तो परिस्थितीचे भान असलेला आणि योग्य वेळी अचूक माहिती पुरवणारा स्वराज्याचा एक निष्ठावान सैनिक बनतो. मानवी स्वभावातील हा विरोधाभास या उतार्याचे मुख्य सूत्र आहे मला वाटतं. एकंदरीत या एका छोट्याशा पानावरील उतार्यात आपल्याला 3 पूर्णपणे वेगवेगळ्या पातळ्यांवर चालणारे संघर्ष पाहायला मिळतात. पहिली पातळी म्हणजे स्वराज्याची ती अत्यंत गुप्त आणि महत्वाची मोहीम, जिथे शिस्त आणि हुकूमत सर्व काही आहे. आणि दुसरी पातळी म्हणजे खंडोजीसारख्या एका कर्तव्यदक्ष सैनिकाच्या मनातील द्वंद्व, जिथे कर्तव्याचा विसर पडून तो एका निष्पाप मुलीला वाचवण्यासाठी प्रेमापोटी स्वतःचा जीव आणि ओळख धोक्यात घालतो. आणि तिसरी पातळी म्हणजे एका अपहरणाने चवताळून गेलेल्या बापाचा, म्हणजेच येसाजीराव शिर्कांचा तो भयंकर संताप, ज्याने आता युद्धभूमीवर एक नवेच वादळ निर्माण केले आहे. या तीनही गोष्टी इथे एकाच बिंदूवर येऊन धडकल्या आहेत. ऐतिहासिक नोंदी केवळ तारखा किंवा राजांची नावे नसतात हेच यातून सिद्ध होतं. त्यामागे माणसांच्या भावना, त्यांनी अत्यंत कठीण प्रसंगात घेतलेले निर्णय, त्यांच्या मर्यादा आणि अचानक उद्भवणारे असे जीवघेणे प्रसंग असतात. हो ना? समोर येतात. म्हणूनच या सखोल चर्चेची सांगता करताना एक असा विचार मागे राहतो जो कथेच्याही पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडतो श्रोत्यांना. जेव्हा एखाद्या राष्ट्राप्रती असलेली अत्यंत गुप्त आणि मोठी जबाबदारी एका पारड्यात असते आणि दुसऱ्या पारड्यात एखाद्या निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचवण्याची तातडीची गरज असते, तेव्हा योग्य निर्णय कोणता मानावा? कर्तव्याचा कठोर मार्ग की सर्व नियम मोडून पुढे येणारा माणुसकीचा आणि भावनांचा मार्ग? आणि आता या युद्धभूमीवर जिथे सूर्यरावाचे सैन्य सुडाने पेटलेले, येसाजीराव आणि स्वराज्याचे हेर असे तिहेरी संकट उभे ठाकले आहे, तिथे पुढे नक्की काय वाढून ठेवले असेल हा विचार निश्चितच अस्वस्थ करणारा आहे.